मंडळी नमस्कार. आल्हाद आणि प्रल्हाद दोघंही सख्खे भाऊ, बर तेही एकाच मातेच्या उदरातून जन्म घेतलेले. पण कयाधूने प्रल्हाद आपल्या पोटात असतानाच मानवतेचे, जनहिताचे आणि मांगल्याचे संस्कार त्याच्यावर केले. आता तेच काय झालं की आल्हादला मात्र कोणी सांभाळलंय, तर ते सांभाळले होलिकेनी. आणि होलिकेनी काय केलं की दैत्य विचार, तमस विचार फक्त त्याच्यावर टाकून त्याला वाढवलंय, फक्त त्याचं संगोपन केलेलं आहे. आता याच्यामध्ये त्या आल्हादची चूक काय म्हणायची, पण त्यांनी केलेल्या कृत्याचं रूपांतर किती भयावह घटनेत होत आहे आपण स्वतःच बघा. इतका वेळ झाला, अजून प्रल्हाद आतमध्येच आहे. अजून कसलीच हालचाल का नाही झाली? इतक्या वेळात तर त्याला एकापेक्षा जास्त सर्पांनी दंश करायला हवा होता. आणि त्याची ती येणारी कळवळून किंकाळी, ती सुद्धा आली नाहीये. पण एवढा विलंब कसा झाला? साप चावला. राजकुमार साप चावला. साप चावला. राजकुमारांना साप चावला. राजकुमार, राजकुमार उठा. राजकुमार, काय होते तुम्हाला? राजकुमार, राजकुमार यांचा साप चावून मृत्यू झालाय. तू एक काम कर, महाराणींना ही वार्ता दे. बोलायस का काय तू? राजकुमार गेले, बातमी कळाल्यास जिवंत जाळतील मला. नाही सांगितलं तर तुझा जीव जाणारच. जा, काय होईल ते बघू. अरे जा ना, जा जा लवकर. कयाधू, अगं ते दूध तरी पिऊन घे, अन्यथा थंड होईल. होलिका, मला आता काळजी वाटू लागली आहे. इतका वेळ झाला तरी आपले पुत्र अजून परत कसे आले नाहीत? हो ना, मलाही हुरहुर लागली. कधी एकदा आल्हाद परत येतोय आणि मला सुवार्ता देतोय असं झालंय. सुवार्ता? महाराणी, 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 घात झाला. महाराणी, घात झाला? घात झाला हेच ऐकायला माझे कान आसुसलेले होते. होलिका, हा काय असुरी आनंद आहे? तो सैनिक म्हणतोय घात झाला म्हणजे नक्कीच कोणीतरी संकटात असेल. अगदी बरोबर ओळखलंस, संकटातच आहे. आणि हेच ऐकायला माझे कान आतुर झाले होते. हेच ऐकायला भगवान हिरण्यकश्यपू यांचे देखील कान आतुर झाले. महाराणी, महाराणी, मंदिराजवळ. मंदिराजवळ? मंदिराजवळ काय? राजकुमार, राजकुमारांना सर्पदंश झाला, हो ना? इतकंच नाही तर तो सर्पदंश इतका प्रखर आणि प्रभावी होता की त्यामुळे राजकुमारांचा देह काळा निळा झाला. ते तडफडू लागले, विव्हळू लागले. त्यांचा वेदनादायी आवाज मला इथेही ऐकू येतो. आणि असेच तडफडत विव्हळत त्यांचा मृत्यू झाला. हे घे, तुला आमच्याकडून भेट. माझा पुत्र राजकुमार आल्हाद याने आपले काम अगदी चोख पार पाडले. जे काम इतक्या वर्षात भगवान हिरण्यकश्यपू यांना जमलं नाही ते या होलिकेने करून दाखवलं. राजकुमार प्रल्हाद आता तडफडून मृत्यू पावले. नष्ट केलं त्यांना या होलिकेने. महाराणी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. साप राजकुमार प्रल्हादांना नाही तर राजकुमार आल्हादांना चावला आहे. बंधू, आज मैं भगवान
भगवानची किती मोहक मूर्ती आहे. चित्त शांत झाला माझा. बंदो 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 काय झाले? बंदो तू बोलत का नाही? बंदो काय झाले? बंदो बंदो. राजकुमार, राजपुत्र अल्लादला साप चावला आणि त्याचा जीव गेला. वंदरातून साप बाहेर आला आणि त्याचा चावला. साप? पण अत्तर भगवान विष्णूच होते. हे काय बोलताय राजकुमार? आतमध्ये विषारी साप आहेत. जो विष्णू म्हणताय ना तो खरंच कपटे. यानेच कपट करून जीव घेतलाय राजकुमारांचा. तू माझ्यासाठी जीव त्याग केलास. मी अपराधी आहे तुझा. जर मी इकडे यायचा हट्ट धरला नसता तर तुला सर्पदंश झाला नसता. माझा विश्वास आहे भगवान विष्णूवर. मी प्रार्थना करीन आणि तुझी प्राण परत आणीन. राजकुमार, हे शक्य नाहीये. त्यांचा जीव गेलाय. माझी भक्ती खरी असेल तर ते माझे नक्की ऐकतील. मी माझा प्राण देईन पण तुझा जीव परत आणीन. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 प्रल्हाद, बंदो बंदो कसा आहेस तू? तू पुन्हा जिवंत झालाय. भगवान श्री विष्णूंची कृपा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रल्हाद, कसा आहेस तू? काय झालं होतं तुला? तो सैनिक तुझ्याबद्दल अनाठाई बोलत होता पण तू तर सुखरूप आहेस. नाही माते, तुझा गैरसमज होतोय. तो सैनिक खरंच सांगत होता. हा सगळा चमत्कार घडला आहे. मला सर्पदंश झाला होता आणि मी मृत पावलो होतो. मला याचेच आश्चर्य वाटते आहे की मी परत जिवंत कसा झालो. होय महाराणी, राजकुमार अल्लाद मृत अवस्थेमध्येच होते. ते आत्ताच जिवंत झालेत. राजकुमार प्रल्हाद यांनी भगवान विष्णूचा धावा केला म्हणून हे शक्य झालं. राजपुत्र प्रल्हाद आता भगवान श्री विष्णूंचा विजय असो. राजपुत्र प्रल्हाद आता. काय म्हणालात? कोण भगवान? या सृष्टीत एकच भगवान आहेत. भगवान हिरण्यकश्यपू. कोण? भगवान हिरण्यकश्यपू. भगवान हिरण्यकश्यपूंचा. भगवान हिरण्यकश्यपूंचा. पुत्र अल्हाद, काळजी करू नकोस. काहीही वावगे घडलेले नाही. या दुष्ट प्रल्हादाने त्या नीच विष्णू सोबत मिळून काहीतरी मायावी कपट केले आहे. परंतु आता सगळे ठीक आहे. ह्याची शिक्षा मी त्याला नक्कीच देईन. होलिका, प्रल्हाद त्याचा भाऊ आहे. तो असं का वागेल त्याच्याशी? मला काहीही ऐकायचे नाही. यांचे हे कपट तिथेही चालू होतेच. शांत हो माते, शांत हो. तू समजतेस तसं खरंच काही नाहीये आणि प्रल्हादला आरोपी मानू नकोस. आज मी तुझ्या समोर उभा आहे ते केवळ ह्याच्यामुळेच. मी जिवंत होण्यासाठी, प्रल्हाद स्वतःचा प्राण देण्यासाठी सुद्धा सज्ज झाला होता. यात मी काहीच केलेलं नाही बंधू.
उलट तूच मला माझ्या भगवंताचे दर्शन घडवलेस. मी तुझा ऋणी आहे. असे दोघे भाऊ एकमेकांच्या आनंदासाठी झटताय, तसेच आनंदी राहा. हे काय होतंय? माझा पुत्र आल्हाद त्या प्रल्हादचे कौतुक करायला लागलाय. हे देखील त्या विष्णूचेच कारस्थान आहे. माझ्या पुत्राच्या मनाचा ताबा घेतोय तो. इतक्या सहज मी हा डाव नाही सोडणार. या प्रल्हादला तर मी संपवणारच आहे. एकदा माझं चुकलं, पण आता मी अधिक सावध होऊन खेळी खेळणार. अगदी प्रेमाने मायेने मातेने सूचित केलंय ना, अगदी तसंच. पुत्र प्रल्हाद, इकडे ये. बाळ, तुझे ऋण कसे फेडू मला खरंच कळत नाही. आज तुझ्या भक्तीमुळे मला माझा पुत्र परत मिळाला आहे. कयाधू, मला क्षमा कर. मी तुझ्याबद्दल आणि प्रल्हाद बद्दल किती चुकीचा विचार करत होते हे आता समजतंय मला. माझे बंधू हिरण्यकश्यपू यांच्यावर मी अंधविश्वास ठेवला. ते सांगत होते तसं वागत गेले. त्या विष्णू सोबतच मी तुझा आणि या प्रल्हादाचा देखील तिरस्कार केला. मला भगवान विष्णू कधीही क्षमा करणार नाही. होलिका, तुझी मनस्थिती मी जाणते. तुला तुझ्या कृत्याचा पश्चाताप झाला, यातच सगळं आलं. माझं फक्त एकच मागणं आहे तुझ्याकडे. आता घडलेल्या सगळ्या गोष्टींचा खुलासा तू याच्या पिताश्रींसमोर करशील, म्हणजे त्यांचा गैरसमज दूर होऊन प्रल्हादला ते लाडका पुत्र म्हणून त्याचा स्वीकार करतील. हो हो, का नाही, अवश्य करेन. आणि ते माझ्या शब्दाबाहेर नाही याची मी तुला शाश्वती देते. माते, माझी एक इच्छा आहे. मला प्रल्हादला माझे प्राण परत दिल्याबद्दल भेट द्यायची आहे. मला कसलीही भेट नको. भगवंताचं दर्शन झालं यातच मी तृप्त आहे. नाही प्रल्हाद, तुला तुझ्या ज्येष्ठ बंधूची इच्छा ऐकावीच लागेल. होय ना माते? हो हो, का नाही. प्रल्हाद, माग तुला हवे ते. अग्नी जे मागेल ते तू मला देशील. मला तुझा अग्नी चमत्कार बघायचा आहे. हीच खरी संधी आहे. शिकार आपसूक जाळ्यात आलाय माझ्या. दाखवशील ना? बोल. हो हो, का नाही. पण माझा हा चमत्कार सर्व प्रजेने पाहिला आहे. यावेळी तुझ्या सोबत मी एक वेगळा प्रयोग करेन. यावेळी तू देखील चल माझ्या सोबत अग्नीत. बघ, तुला काहीही होणार नाही. चालेल? मला खूप आवडेल. आल्हाद, खाली उतरव त्याला. माते, काय झाले? काय झालं? मला सांग, तुला काय झालंय? का असं वागतोयस तू? आपल्या मातेला मानसिक क्लेश देण्यात धन्यता वाटते का तुला? तुझ्या पिताश्रींपासून सर्वजण तुझ्या जीवावर उठलेत कारण तू भगवान श्री विष्णूंची आराधना करतोस. हे ज्ञात असूनही तू असं का वागतोस? नकोस माते. माते, तुझे मौल्यवान अश्रू, प्रेम व काळजी ह्याची साक्ष देत आहे. परंतु आजच्या चमत्कार मध्ये मी आत्यासोबत असणार आहे. तिला अग्नी जाऊ शकत नाही. जर मी तिच्याच छायेत असेल तर मला देखील काहीच होणार नाही. हे सगळं बोलायला सोपं आहे, पण मला काळजी वाटते बाळ. माझी कुचंबणा होते. कसं सांगू तुला? चिंता मनात आली तर तिला बाजूला सारून चिंतन करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय. माते, खरंच या मंत्रामध्ये खूप शक्ती आहे. याच मंत्रामुळे मी जिवंत झालो आहे. भगवान श्री विष्णू यांचीच कृपा. बघ माते, एका प्रसंगामुळे बंधूच्या विचारात किती फरक झाले ते. हीच या मंत्राची शक्ती आहे. तू निश्चिंत राहा माते. मी तर त्या घटिकेचे
आतुरतेने वाट पाहतोय. संपली. प्रतीक्षा संपली पुत्र प्रल्हाद. पुढील काही क्षणातच आपण त्या ऐतिहासिक चमत्काराचे प्रात्यक्षिक सर्वांसमक्ष सादर करू. मला खात्री होतेच तुला कोणीतरी दडपणाखाली आणले असेल, भय दाखवले असेल, होय ना? पण तू अजिबात चिंता करू नकोस. आपण कोणी सामान्य मनुष्य थोडीच आहोत. आपण असुर राज्यातले राज्यकर्ते आहोत. आणि तू तर साक्षात भगवान हिरण्यकश्यपू यांचा पुत्र आहेस. त्यांचे अभय आहे तुला. होय आत्या, आता मला अजिबात भीती वाटत नाही. बघितलंस कसा शूरवीर आहे तुझा पुत्र. आता तुम्ही सभेमध्ये हजर व्हा, आम्ही येतोच. माते, निश्चिंत राहा. तू पण येतेस ना? बघ, तुझा पुत्र अग्नीमध्ये प्रवेश करतोय. स्वतःच्या डोळ्यांनीच बघ त्याचं काय होईल ते. हे कृत्य करण्यामागे तुझे इतर कुठले कारस्थान नाही ना, याबद्दल मला तीव्र शंका येते आहे. काय? तुला माझ्या प्रेमावर शंका येते? अगं, तुझ्या पुत्राची इच्छा पूर्ण व्हावी हाच माझा मानस आहे. आणि त्यातही तुला अडसर आहे. याचे सबळ कारण आहे माझ्याकडे. आम्हाला इथे नेमके का बोलवण्यात आले होते हे कळून चुकले आहे मला. तुझा प्रेमळ मुखवटा उतरला आहे होलिका, त्या सर्पदंशाच्या घटनेमुळे. माझ्या प्रल्हादाचे नशीब बलवत्तर म्हणून भगवान श्री विष्णू त्याच्या मदतीस धावून आले. अगं, पण त्याच प्रल्हादाने माझ्या पुत्राचे प्राण वाचवले हे विसरलीस का? त्याचे खूप उपकार आहेत ग माझ्यावर. त्याच्यासाठी मी अग्निप्रवेश करतेय. अग्निविजयाचे वरदान तुला आहे होलिका, प्रल्हादास नाही. आणि म्हणूनच मला तुझ्या कृत्याविषयी शंका येते आहे. तुझी काळजी मला समजतीये कयाधू, पण विश्वास ठेव, माझ्या कोशात आल्यानंतर त्या निष्पाप प्रल्हादापर्यंत अग्नी पोहोचणार देखील नाही. भगवान हिरण्यकश्यपू यांचा भगवान हिरण्यकश्यपू यांचा भगवान हिरण्यकश्यपू यांचा दरबारात उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आजच्या या शुभ प्रसंगी कामरूप महाराणी होलिका अग्निदिव्याचे प्रात्यक्षिक सादर करणार आहे. आणि यामध्ये राजपुत्र प्रल्हाद सुद्धा सहभागी होणार आहेत. महाराणी होलिका व राजपुत्र प्रल्हाद यांचे आगमन होत आहे. हो, भगवान हिरण्यकश्यपू यांचा विजय असो. प्रणाम बंधू. प्रणाम माते. प्रणाम स्वामी. बंधू, आजचे हे प्रात्यक्षिक यशस्वी होण्याचा आशीर्वाद द्यावा. होलिके, समस्त दैत्य कुळाला तुझ्याबद्दल अभिमान आहेच. ज्या उद्देशाने तू हे कार्य हाती घेतलेले आहेस ते तू यशस्वीरित्या सिद्धीस नेशील याची खात्री आहे आम्हास. होय, मी आपला शब्द खाली पडू देणार नाही. भगवान हिरण्यकश्यपू यांचा भगवान हिरण्यकश्यपू यांचा बाळ प्रल्हाद, चल. महाराणी होलिकाचा राजपुत्र प्रल्हादाचा महाराणी होलिकाचा महाराणी होलिकाचा राजपुत्र प्रल्हादाचा महाराणी होलिकाचा महाराणी होलिका.
मंडळी, प्रल्हादाने आमंत्रण दिलंय ते प्रत्यक्ष होलिकेच्या वरदानाला, जिला साक्षात अग्निदेवाचं वरदान आहे. तिच्या बरोबर आता आपल्याला अग्नीमध्ये प्रवेश करायचा आहे. हे केवळ धर्मसंकट नाहीये, त्याचा निकाल काय लागतो हेच बघूया आपण उद्याच्या भागामध्ये. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.